मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना शासनाचा धक्का. मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना धक्का. शासनाने मोठा धक्का देत दिला थेट गो बॅकचा आदेश. नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री फायरिंग. 2 अज्ञातांनी केली फायरिंग. सुदैवाने कोणीही जखमी नाही. भाजपच्या अंतर्गत गटबाजीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांची आज बैठक. खासदार श्रीकांत शिंदे करणार मार्गदर्शन. आदित्य ठाकरे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांसाठी महामार्ग सुस्थितीत करण्याबाबत आढावा घेणार. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. पुण्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 14वा दिवस. शरद पवार आज आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता. मोठ्या गणेश मूर्तीसाठी सुरक्षेचं प्रमाणपत्र बंधनकारक. भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा रिएलिटी चेक. एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदमांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक नाही. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीने बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.